नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो हा चॅप्टर. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही जर फ्री नोट्ससाठी जर आपलं बायोकिरण हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलेलं नसेल तर ते आजच डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला फ्री नोट्स त्याचबरोबर इम्पॉर्टंट असे व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपले जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत तर त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स जे आहेत तर त्या मिळत राहतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या टॉपिकला सुरुवात करूया. आज डिटेलमध्ये आपल्याला डिस्कस करायचं ते म्हणजे फॉस्फरस सायकल. सो लेट स्टार्ट. सो नेक्स्ट वन इज द फॉस्फरस सायकल. आता फॉस्फरस आपल्याला माहिती आहे, जसं आपण कार्बन सायकल डिस्कस केली आहे लास्ट लेक्चरला. जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तो व्हिडिओ पण आहे, तिथे पण तो बघू शकता तुम्ही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉस्फरस सायकल. सो सायक्लिक मुवमेंट ऑफ फॉस्फरस थ्रू हायड्रोस्फियर, लिथोस्फियर अँड बायोस्फियर कॉन्स्टिट्यूट फॉस्फरस सायकल. काय तर एक अशी सायक्लिक मुवमेंट आहे फॉस्फरसची, जे की हायड्रोस्फियर मध्ये, लिथोस्फियर मध्ये, बायोस्फियर मध्ये सगळीकडे फिरेल. So phosphorus is the major constituent biological membrane, nucleic acid and cellular energy transfer system. So many animals also need large quantities of this element to make shell, bone, foods and teeth. सो फॉस्फरस जो आहे तर तो प्रत्येक ॲनिमलला त्याची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते, त्याच्या बॉडीमध्ये त्याचं फंक्शनिंग वेगवेगळं असतं, त्याची जे काही काम असेल तर ते वेगवेगळं असतं. जसं की काही ॲनिमलमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असतो, शेल बनवण्यासाठी असेल, बोन बनवण्यासाठी असेल, फूड्स किंवा टीथ बनवण्यासाठी असेल. सो द नॅचरल रिझर्वायर ऑफ फॉस्फरस इज रॉक विच कंटेन फॉस्फरस इन द फॉर्म ऑफ फॉस्फेट. नॅचरल रिझर्वायर काय तर नॅचरल कंटेंट कुठे असतं तर रॉक मध्ये असतं, आणि ते कशाच्या फॉर्म मध्ये असतं तर फॉस्फेटच्या फॉर्म मध्ये असतं. वेन रॉक इज वेदर्ड, minute amount of these phosphate dissolve in the soil solution and are absorbed by the roots of the plants. काय होतं तर खूप सारे जे काही डोंगर असते, रॉक्स असतात, तर त्यांचं वेदरिंग होतं, म्हणजे त्याची झीज होते, आणि काही अमाऊंट मध्ये फॉस्फरस जो आहे तर तो सॉइल सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होतो आणि तिथून तो प्लांट द्वारे ऍब्सॉर्ब केला जातो. सो हर्बिव्होर्स अँड अदर अॅनिमल्स ऑप्टेन दिस इलेमेंट फ्रॉम प्लांट्स. आणि जे हर्बिव्होर्स आहेत तर ते प्लांट कडून हा फॉस्फरस घेतात. द वेस्ट प्रोडक्ट अँड द डेड ऑर्गॅनिझम आर डिकम्पोज बाय फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया रिलीजिंग फॉस्फरस. आणि वेस्ट मटेरियल पासून असेल किंवा डेड ऑर्गॅनिझम असेल तर त्यांच्यामध्ये डिकम्पोज केलं जातं आणि फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तिथे काम करतात आणि त्या फॉस्फरस रिलीज करतात. सो अनलाइक कार्बन सायकल, देअर इज नो रेस्पिरेटरी रिलीज ऑफ फॉस्फरस इन टू अटमॉस्फिअर. कार्बन सारखा मात्र फॉस्फरस जो आहे तर तो रेस्पिरेटरी गॅस नाहीये, त्याच्यामुळे तो अटमॉस्फिअर मध्ये टाकला जात नाही. सो देअर आर टू मेजर डिफरन्स बिटवीन कार्बन अँड फॉस्फरस सायकल. दोन डिफरन्स आहेत. काय? सो अटमॉस्फेरिक इनपुट ऑफ फॉस्फरस थ्रू रेनफॉल आर मच स्मॉलर दॅन द कार्बन इनपुट. काय तर जसा कार्बन अटमॉस्फिअर मध्ये टाकला जातो तर त्या पद्धतीनं रेनफॉल मध्ये खूप कमी अमाऊंट आहे. ओके, फॉस्फरस. अँड सेकंडली, एक्सचेंज ऑफ फॉस्फरस बिटवीन ऑर्गॅनिझम अँड इन्व्हायरमेंट आर निग्लिजिबल आर कम्पेअर टू कार्बन. कार्बन पेक्षा फॉस्फरस रिलीजिंग अमाऊंट जे आहे, एक्सचेंज करण्याचा अमाऊंट जे आहे तर ते खूप कमी आहे. सो अनलाइक कार्बन अँड नायट्रोजन, फॉस्फरस इज ऑलवेज इन शॉर्ट सप्लाय अँड हेज ऍक्ट ॲज अ लिमिटिंग फॅक्टर फॉर प्लांट ग्रोथ. ओके, जसं कार्बन नायट्रोजन रिलीज केला जातो, ऍब्सॉर्ब केला जातो, तर त्या पद्धतीनं फॉस्फरस जो आहे तर तो खूप कमी लागतो, आणि त्यामुळे हा एक लिमिटिंग सबस्टन्स आहे प्लांटसाठी. बघा इथे एक आपल्याला पूर्ण एक सायकल दिलेली आहे, आणि मी थोडंसं शॉर्ट करतो याला. ओके, इथे पूर्ण एक सायकल दिलेली आहे. बघा काय दिलं इथे तर सगळ्यात पहिल्यांदा रेनच्या फॉर्म मध्ये जो काही फॉस्फरस आहे तर तो फॉस्फरस जमिनीवरती पडतो, प्लांटकडे पडतो. आता हा पडलेला किंवा ह्या वेदरमध्ये असलेला जो आहे तर तो इथे रन ऑफ होतो आणि वेदरिंग थ्रू तो वॉटर बॉडीज मध्ये मिक्स होतो किंवा प्लांट ऍब्सॉर्ब करतात. ओके, जिओलॉजिकल अपलिफ्टिंग थ्रू ते रॉक बनलेले असतात, मात्र रॉक पासून परत वेदरिंग होऊन परत छोटे छोटे रॉक बनवले जातात, त्यांच्यातून तो वॉटरमध्ये किंवा सॉइलमध्ये डिझॉल्व्ह होतो.
ओके, जो सॉइल मध्ये डिझॉल्व्ह होतो तर तो प्लांट थ्रू अपटेक केला जातो. प्लांटला अॅनिमल खातात, मग अॅनिमल बॉडीमध्ये जातात. अॅनिमल बॉडीची डेथ झाली की डिकम्पोजर त्याला परत सॉइल मध्ये डिपॉझिट केलं जातं. सॉइल मध्ये लिचिंग प्रोसेसने ते परत वॉटर बॉडीमध्ये जातं. सो डेट्रिटस जे असतात तर ते परत खाली जे आहे तर ते फॉस्फरसला साठवतात बॉटमला आणि त्याच्यापासून परत नवीन रॉक बनतात. ओके, सो हे पूर्ण जी सायकल आहे, ओके, ही जी पूर्ण सायकल आहे, सो याला म्हटलं जातं फॉस्फरस सायकल. ओके, सो पुढे अजून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जस्ट आपण ऑब्झर्व करू. काय दिलंय बघा. सो सडन इन्फ्लक्स ऑफ फॉस्फरस in the form of agricultural runoff or industrial influent rich in the phosphate content lead to the eutrophication in water bodies. काय होतं तर ऍग्रिकल्चरल रन ऑफ म्हणजे काय होतं तर फॉस्फेट जमिनीमध्ये टाकल्यानंतर जे पाणी वाहून जातं तर त्यासोबत हा फॉस्फेट सुद्धा वाहून जातो, किंवा इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट असेल, जे काही सांडपाणी असेल इंडस्ट्रीमधलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा फॉस्फेट कंटेंट जास्त असतं आणि ते वॉटर बॉडीमध्ये टाकलं जातं. युट्रोफिकेशन म्हटलं जातं त्याला. सो युट्रोफिकेशन इज ड्यू टू द ओव्हर ग्रोथ ऑफ अल्गी अँड द इन्स्टेट्स ऑफ हाय फॉस्फरस डिझॉल्व इन द वॉटर. सो वॉटर बॉडीमध्ये जेव्हा खूप जास्त फॉस्फेटचं कंटेंट असतं तर त्यामध्ये खूप सारे अल्गल मेंबर किंवा जे काही बाकीचे ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतात तर त्यांची ओव्हर ग्रोथ होते. सो ओव्हर ग्रोथ ऑफ अल्गी किल ऑर हार्म टू ॲक्वॅटिक लाईफ. आणि जेव्हा अल्गीची जास्त अमाऊंट वाढेल किंवा इकॉर्नी यासारखे प्लांट्स असेल तर असे जे प्लांट आहेत तर ते वाढल्यामुळे ॲक्वॅटिक लाईफ जी आहे तर ती धोक्यात येते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला इथे दिलेला आहे बघा, दॅट इज द इकॉलॉजिकल सक्सेशन. ओके, इकॉलॉजिकल सक्सेशन. आता इकॉलॉजिकल सक्सेशन काय आहे बघा, खूप सिंपल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी एखादी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे तर तिथे नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल बॅरन लँड आहे, म्हणजे नापीक जमीन आहे आणि तिथे पहिल्यांदा कुठलं तरी गवत किंवा एखादं हर्ब ग्रो झालं. सो त्याला म्हणायचं प्रायमरी सक्सेशन. पण फॉर एक्झाम्पल एखादं पूर्ण फॉरेस्ट होतं, आग लागली त्याला आणि पूर्ण जळून गेलं आणि त्यानंतर मात्र जो पहिल्यांदा जो ऑर्गॅनिझम तिथे ग्रो होईल तर त्याला म्हणायचं सेकंडरी सक्सेशन. ओके, सो सक्सेशन इट इज अ स्पॅटियल पॅटर्न which occurs over the time. So time is a crucial factor. So the ecosystem is occupied by the pioneer species. बघा हे खूप महत्वाचं आहे, पायोनियर स्पेसिस. पायोनियर म्हणजे ती स्थापन करणारा, तिथे इकॉलॉजी स्थापन करणारा जो मेंबर आहे किंवा ती स्पेसिस आहे तर त्या स्पेसिस मुळे ती इकॉलॉजी डेव्हलप झाली आहे. सो त्याला म्हटलं जातं सक्सेशन. सो ॲज टाइम ऑफ पासेस स्पेसिस डायव्हर्सिटी इन्क्रीज गिव्हिंग वे टू मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स. आणि यामुळे काय होतं तर खूप सारे ऑर्गॅनिझम इथे येतात. सो इव्हेंच्युअली इट लीड टू क्लायमॅक्स कम्युनिटी. आणि याच्यामुळे काय होतं तर क्लायमॅक्स कम्युनिटी येते. सो क्लायमॅक्स कम्युनिटी डज नॉट इव्हॉल्व्ह फर्दर. आणि त्यानंतर मात्र क्लायमॅक्स कम्युनिटी जे आहे तर ती इव्हॉल्व्ह होत नाही. द ग्रॅज्युअल अँड प्रेडिक्टेबल चेंज इन द स्पेसिस कॉम्पिटिशन ऑफ अ गिव्हन एरिया इज कॉल्ड एज इकॉलॉजिकल सक्सेशन. बघा काय म्हटलंय, ग्रॅज्युअल अँड प्रेडिक्टेबल चेंज इन द स्पेसिस कंपोजिशन इन अ गिव्हन एरिया कॉल्ड एज इकॉलॉजिकल सक्सेशन. म्हणजे काय तर हळूहळू होणारा चेंज, प्रेडिक्टेबल म्हणजे आपण सांगू शकतो की काय होऊ शकतं तिथे, असा प्रेडिक्ट करण्यावाला जर चेंज असेल आणि स्पेसिसचं कंपोजिशन जर तिथे असेल तर त्याला म्हटलं जातं इकॉलॉजिकल सक्सेशन. सो द चेंज इन द सिक्वेन्शियल अँड इन्व्हायरमेंटली रेग्युलेटेड. काय असेल हा चेंज तर सिक्वेन्शियल चेंज असेल, इन्व्हायरमेंट त्याला रेग्युलेट करत असेल. सो द प्रोसेस ऑफ सक्सेशन इन्व्हॉल्व सिक्वेन्शियल स्टेप लाईक नुडेशन, इन्व्हॅजन, इसेसिस, ॲग्रिगेशन, कॉम्पिटिशन, कोॲक्शन, रिॲक्शन, स्टॅबिलायझेशन. सो या सगळ्या स्टेप ज्या आहेत तर त्या सक्सेशन होत असतात. काय काय नुडेशन किंवा इन्व्हॅजन, इसेसिस, ॲग्रिगेशन, then competition, co-action, reaction, stabilization. So या सगळ्या स्टेप. So during succession, some species colonize an area and their population become more numerous. So whereas population of other species decline, even disappear. काय होतं जेव्हा सक्सेशन होत असतं, एखादी स्पेसिस जी आहे तर ती कॉलनी फॉर्म करते, ग्रुप फॉर्म करते आणि खूप जास्त ड्रास्टिकली वाढते. मात्र त्या वाढल्यामुळे
काही अशा स्पेसीज असतात तर त्यांचा नंबर कमी होतो किंवा त्या डिसॅपियर होऊन जातात. सो द एंटायर सिक्वेन्स ऑफ कम्युनिटीज दॅट सक्सेसिव्हली चेंज in a given area constitute what is called as a series or series. So alternatively, it is an entire gradient of organisms from pioneer stage to climax stage. म्हणजे एखादी स्पेसीज जी आहे तर ती तयार होणं पहिल्यांदा तिथून आल्यानंतर त्याच स्पेसीज मुळे डायव्हर्सिटी तयार झाली इथपर्यंतचा प्रवास. ओके, तर याला म्हणायचं सेरे. सो इंडिव्हिज्युअल ट्रान्झिशनल कम्युनिटीज आर टर्म सिरियल कम्युनिटी. आणि एखादी कम्युनिटी जर याच्यासाठी जर रिस्पॉन्सिबल असेल तर त्याला म्हटलं तर सिरियल कम्युनिटीज. सो इन द सक्सेसिव्ह सिरियल स्टेज there is a change in a diversity of species of organisms. So increase in the number of species and organisms as well as an increase in the total biomass. सो काय होत असतं तर याच्यामुळे काय होतं तर डायव्हर्सिटी जी आहे स्पेसीसची तर ती वाढते. त्याचबरोबर खूप साऱ्या स्पेसीज वाढतात, ऑर्गॅनिझम वाढतात, इन्क्लुडिंग काय होतं तर टोटल बायोमास सुद्धा वाढतं. सो द प्रेझेंट डे कम्युनिटीज इन द वर्ल्ड हॅव कम टू बी बिकॉज of succession that has occurred over million of years since life started on the earth. आणि हे कधीपासून चालू आहे तर जेव्हापासून पृथ्वीवरती लाईफ तयार झाली तर तेव्हापासून हे सगळं चालू आहे. सो सक्सेशन इज हेन्स अ प्रोसेस दॅट स्टार्ट वेअर नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेअर प्रेझेंट बिफोर, लाईक ऑन अ न्यूली फॉर्म वल्कॅनिक आइसलँड इज कॉल्ड एज अ प्रायमरी सक्सेशन. मी काय सांगितलं तुम्हाला मगाशी सांगितलं होतं मी डेफिनेशन की एखादी बॅरन लँड आहे किंवा एखाद्या ठिकाणी अगोदर लाईफच नाहीये मात्र पहिल्यांदा जिथे लाईफ स्टार्ट झाली सो त्याला म्हटलं तर प्रायमरी सक्सेशन. अँड अदर एक्झाम्पल ऑफ द एरिया वेअर प्रायमरी सक्सेशन occurs are newly cooled lava, rock and newly created pond as or a reservoir. एखादं असं एक्झाम्पल असू शकतं प्रायमरी सक्सेशनचं की जिथे पहिल्यांदा जो लार्वा होता तर तो लावा जो होता तर तो कूल झाला, रॉक कन्वर्ट झाला किंवा तिथे एखादं नवीन असं पॉन्ड बनलं, रिझर्वायर बनलं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा बायोटिक कम्युनिटी आली. सो द इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू बायोटिक कम्युनिटी इज जनरली व्हेरी स्लो. पहिली जी कम्युनिटी असते तर ती खूप स्लोली जनरेट होते. बिफोर द बायोटिक कम्युनिटी of diverse organism can become established, there must be soil. So तिथे काय रिक्वायर्ड असते soil. So depending mostly on the climate, it take natural process several hundred to several thousand year to produce fertile soil on barren rock. आणि जो काही रॉक असतो, नापीक जमीन असते तर त्याच्यापासून फर्टाईल सॉइल तयार होण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयर लागतात. Okay, so next one is the secondary succession. So what is meant by secondary succession? So being it areas where natural biotic community have been destroyed, such as in from land, burn or cut forest, lands that have been flooded. So काही असू शकते, काही पण कंडिशन असू शकतात. एखादं जंगल असेल पूर्णपणे जळून गेलं असेल किंवा कोणीतरी ते कट केलं असेल किंवा पूर आलेला असेल, अशा सगळ्या कंडिशन मध्ये सो सिन्स सम सॉइल और सेडिमेंट इज प्रेझेंट, तिथे सॉइल आहे, दगड आहे, खडका आहे, प्रेझेंट आहे. सो सक्सेशन फास्टर दॅन द प्रायमरी सक्सेशन. आणि त्यामुळे प्रायमरी सक्सेशन पेक्षा सेकंडरी सक्सेशन जे आहे तर ते फास्ट होतं. सो डिस्क्रिप्शन ऑफ इकॉलॉजिकल सक्सेशन युजली फ्यू फोकसेस ऑन चेंजेस इन व्हेजिटेशन. सो हाऊएव्हर these vegetational changes in turn affect food and shelter for various type of animals. So thus as succession proceed, the number and type of animals and decomposers also change. आणि त्यामुळे इथे सक्सेशन करण्यासाठी असलेले जे काही अॅनिमल्स असतात, डिकम्पोजर असतात तर ते सुद्धा चेंज होतात. सो ॲट एनी टाइम ड्युरिंग प्रायमरी और सेकंडरी सक्सेशन नॅचरल और ह्युमन इंड्यूस डिस्टर्बन्स. माहितच आहे सगळ्यांना ह्युमन सगळीकडे डिस्टर्बन्स क्रिएट करतो. नॅचरल कंडिशन असेल किंवा ह्युमन असेल तर सेकंडरी सक्सेशनला किंवा प्रायमरी सक्सेशनला तिथे डिस्टर्बन्स तयार करत असतो. कुठला फायर असेल, डिफॉरेस्टेशन असेल, अँड कॅन कन्वर्ट अ पर्टिक्युलर सिरियल स्टेज ऑफ सक्सेशन टू अन अर्लियर प्रिव्हियस प्रेसिडिंग स्टेज. ओके, सो
Also, such disturbances create new conditions that encourage some species and discourage or eliminate other species. सो जे काही डिस्टर्बन्स असतात तर काही स्पेसिस साठी हे चांगले असतात, मात्र काही स्पेसिस साठी हे हार्मफुल पण असतात, त्या स्पेसिस तिथून लॉस्ट पण होऊ शकतात. सो नेक्स्ट वन इज द सक्सेशन ऑफ प्लांट्स. Okay, succession of plants. So based on the nature of the habitat, whether it is water, a very wetland area, or it is an very dry areas, succession of plant is called hydrarch. Okay, so hydrarch म्हटलं जातं. सो हायड्रोसेर आहे म्हणजे वॉटर बॉडी मध्ये जेव्हा एखाद्या प्लांटचं सक्सेशन होत असेल तर त्याला म्हटलं जातं हायड्रार्च. आणि जिथे झेरिक कंडिशन असते म्हणजे जिथे डेझर्ट कंडिशन असते, सो तिथे जर येत असेल तर त्याला म्हटलं तर झेरार्च किंवा झेरोसेस रेस्पेक्टिव्हली. सो हायड्रार्च सक्सेशन टेक प्लेस इन वॉटर एरिया, वेटर एरिया, अँड सक्सेशनल सेरीज प्रोग्रेस फ्रॉम हायड्रिक टू अ मेसिक कंडिशन. As against that, xerarch succession take place in dry areas and in series progress from xeric to mesic condition. काय बघा, हायड्रार्च सक्सेशन म्हणजे काय तर वॉटर बॉडी कडून थोडंसं लिव्हिंग लाईफ तिथे तयार होते, ॲक्वॅटिक लिव्हिंग लाईफ तयार होते, प्लांट्स येतात. त्याचबरोबर झेरिक कंडिशन मध्ये म्हणजे डेझर्ट कडून तिथे थोडेसे प्लांट ग्रो होतात. सो हेस बोथ हायड्रार्च अँड झेरार्च सक्सेशन लीड टू मीडियम वॉटर कंडिशन दॅट इज मेसिक, नायदर टू ड्राय और नॉट टू वेट. म्हणजे जास्त ड्राय पण नाही जास्त वेट पण नाही अशी कंडिशन जी आहे तर तिला मेसिक कंडिशन म्हटलं जातं आणि मेसिक कंडिशन मध्ये प्लांट ग्रो होतात. सो द स्पेसीज दॅट इन्व्हेड अ बॅरे एरिया इज कॉल्ड एज अ पायोनियर स्पेसिस. आणि बॅरे एरियामध्ये, नापीक एरियामध्ये पहिली स्पेसीज जी येते तर तिला म्हटलं जातं पायोनियर स्पेसिस. तिला काय म्हटलं जातं? पायोनियर स्पेसिस. सो इन प्रायमरी सक्सेशन ऑन अ रॉक, these are usually crustose lichen which are able to secrete acid to dissolve rock. काय होतं तर रॉक वरती पहिल्यांदा क्रुस्टोज लायकेन ग्रो होतं आणि हे रॉक वरती ग्रो झालेले जे क्रुस्टोज लायकेन आहे तर ते खूप सारे एन्झाईम सिक्रेट करतं, ऍसिड सिक्रेट करतं आणि ते काय करतं तर रॉकला डिझॉल्व्ह होण्यासाठी किंवा रॉकचं वेदरिंग होण्यासाठी, सॉइल फॉर्मेशनसाठी गरजेचं असतं. सो दिस पेव टू वे फॉर ब्रायोफाइट्स, मॉसेस, and that are able to take hold in the small amount of soil. आणि तिथे थोडी जरी सॉइल तयार झाली तर त्याच्यावरती ब्रायोफाइट्स असेल, मॉसेस असेल ते इझिली ग्रो होतात कारण त्यांच्यासाठी थोडी सॉइल सुद्धा सफिशियंट असतात. सो दे आर विथ टाइम सक्सीडेड बाय हर्बॅसियस प्लांट अँड आफ्टर सेव्हरल मोर स्टेजेस अल्टिमेटली अ स्टेबल क्लायमॅक्स फॉरेस्ट कम्युनिटी इज फॉर्म. सो एकदा का ब्रायोफाइट, मॉसेस तिथे ग्रो झाले की त्याच्यानंतर हर्बॅसियस प्लांट ग्रो व्हायला लागतात आणि खूप साऱ्या स्टेज नंतर तिथे एक स्टेबल असं क्लायमॅक्स फॉरेस्ट कम्युनिटी डेव्हलप होते. सो द क्लायमॅक्स कम्युनिटी रिमेन स्टेबल ॲज लॉंग ॲज द इन्व्हायरमेंटल रिमेन अनचेंज. आणि क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणजे काय तर असे स्टेबल इन्व्हायरमेंट, स्टेबल स्पेसिस, स्टेबल डायव्हर्सिटी, स्टेबल कम्युनिटी. ओके, सो नेक्स्ट इन दी प्रायमरी सक्सेशन द aquatic habitat, the pioneers are the small phytoplanktons. जे काय aquatic habitat मध्ये असतात तर तिथे स्मॉल फायटोप्लॅन्क्टॉन जे आहे तर ते पायोनियर स्पेसिस आहे. सो दे आर रिप्लेस विथ द टाइम बाय रूटेड सबमर्ज प्लांट. त्याच्यानंतर त्या फायटोप्लॅन्क्टॉन पासून नंतर तयार होतात रूटेड सबमर्ज प्लांट लाईक हायड्रिला, देन रूटेड फ्लोटिंग ऑर अँजिओस्पर्म लाईक लोटस, देन फॉलोड बाय फ्री फ्लोटिंग प्लांट्स लाईक अ पेस्टिया. सो देन रीच स्वॅम्प like a typha, then marsh, meadow like a cypress, scrub that ulnus, and finally the tree that is the quercus. सो या सगळ्या स्पेसिस ज्या आहेत तर त्या स्टेप बाय स्टेप इथे ग्रो होतात. सो द क्लायमॅक्स अगेन विल बी अ फॉरेस्ट. सो विथ पॅसेज ऑफ टाइम द वॉटर बॉडी इज कन्वर्टेड इन टू लँड. आणि खूप साऱ्या दिवसानंतर वॉटर बॉडी जी आहे तर ती लँड सरफेस मध्ये कन्वर्ट होतात. So in the secondary succession, the species that invade depend on the condition of the soil, solubility of water, the environment, as also the seed or other propagules present. So secondary succession होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर एक तर एन्व्हायरमेंटने तिथे सीड आणले पाहिजे किंवा बाकीचे जे प्रपोग्युल्स आहेत ज्याच्यापासून प्लांटचं प्रोपोगेशन होईल तर ते आणले पाहिजे. सो सिन्स सॉइल इज ऑलरेडी देअर, सॉइल तर अगोदरच असते, सो रेट ऑफ सक्सेशन इज मच फास्टर दॅन हेन्स.
सो इथे फास्टर रेट असतो डेव्हलप होण्याचा. सो क्लायमॅक्स इज ऑल्सो रीच मोर क्विकली. क्लायमॅक्स कम्युनिटी जी आहे तर ती सुद्धा लवकर कॅप्चर केली जाते. सो सिक्वेन्स ऑफ स्टेज 1 to 8 इन दी फॉरेस्ट इकोसिस्टीम आफ्टर. बघा इथे एक झेराज सक्सेशन प्लांटचं दिलेलं आहे. ते बॅरे रॉक आहे. त्याच्यानंतर लायकेन ग्रो झालं. मग स्मॉल अॅन्युअल प्लांट्स लाईक लायकेन ग्रो झाले. नंतर पेरेनियल हर्ब किंवा ग्रासेस डेव्हलप झाले. त्याच्यानंतर ग्रासेस, श्रब, शेड, इंटॉलरंट ट्रीज तयार झाले. आणि त्याच्यानंतर शेड टॉलरन्स ट्री जे आहे तर त्या डेव्हलप झाल्या. दॅट इज द क्लायमॅक्स कम्युनिटी. देन पुढे जर बघितलं तर हायड्राज सक्सेशन. इथे बघा फायटोप्लॅंक्टॉन स्टेज होती, नंतर सबमर्ज प्लांट स्टेज आली, नंतर सबमर्ज अँड फ्री फ्लोटिंग प्लांट स्टेज आली. त्याच्यानंतर रेड स्वॅम्प स्टेज, मार्शिस मेडू स्टेज, देन स्क्रब स्टेज, अँड लास्ट वन इज द क्लायमॅक्स फॉरेस्ट. सो हे जे झालं तर हे झालं हायड्राज सक्सेशन. ओके, तर हे आपल्याला डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे दॅट इज द इकोसिस्टीम सर्व्हिसेस. इकोसिस्टीमसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस इम्पॉर्टंट पाहिजे. सो हेल्दी इकोसिस्टीम आर दी बेस फॉर वाईड रेंज ऑफ इकॉनॉमिक, इन्व्हायरमेंटल अँड अस्थेटिक गुड्स अँड सर्व्हिसेस. खूप साऱ्या गोष्टी लागतात. द प्रोडक्ट ऑफ इकोसिस्टीम प्रोड्यूस अ नेम दॅट इज द इकोसिस्टीम सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल, healthy forest ecosystem purify air and water, mitigate drought and floods. So the Millions Species Assessment Report 2005 defines ecosystem services as benefit people obtain from ecosystem and identifies 4 categories of ecosystem services as follows. आपल्याला त्यांच्याकडून काय मिळतं? याच्या 4 कॅटेगरीज केलेल्या आहेत. So first is the supporting services. So supporting services include nutrient cycling. Nutrient cycling होतं, primary production, soil formation, habitat provision, pollination, maintaining balance of ecosystem. So या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आहेत supporting services. Second one is the provisioning services. So include food, including seafood, raw materials including timber, skin, fuel, wood. Then genetic resources like crop improvement genes and healthcare genes. Then water, medicinal resources including test and assay organism. Then ornamental resources like furs, feathers, ivory. Then orchids, butterflies, all are the provisioning services. Then third one is the regulating services. So include carbon sequestration, predations, regulates prey populations, then waste decomposition and detoxification, purification of water, air and pest control. These all are the regulating services. And last one is the, बघा इथे आपल्याला सगळं दिलंय. फॉरेस्ट आहे, फॉरेस्ट फायर झाली, सिव्हिअर फॉरेस्ट झाली, तिथे काहीच राहिलं नाही. देन परत काय झालं, सॉइल आणि हर्ब्स तिथे ग्रो व्हायला लागले, श्रब आले, वूड लास्ट आले आणि फॉरेस्ट डेव्हलप झालं. सो इथे काहीच राहिलं नव्हतं पण परत तयार झालं. सो दॅट इज द सेकंडरी सक्सेशन. ओके, आणि लास्ट सर्व्हिसेस आहे दॅट इज द कल्चरल सर्व्हिसेस. सो फोर्थ वन इज द कल्चरल सर्व्हिस इन्क्लुडिंग कल्चरल, स्पिरिच्युअल, हिस्टॉरिकल, recreational experiences, science and education, and therapeutics, including animal assisted therapy. So all are the cultural services. So following are the main ecological services. So fixation of atmospheric CO2 and release the oxygen are the most important services provided by the ecosystem. So आपण जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो, पण आपल्याला ऑक्सिजन पाहिजे. मग ऑक्सिजन आपल्याला मिळवून देणं, कार्बन डायऑक्साईड घेणं, हे कुणाचं काम आहे तर इकोसिस्टमचं काम आहे. सो फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी ऑफ फोटो ऑटोट्रॉप्स sequesters carbon, so in carbon dioxide form from the atmosphere and release ऑक्सिजन. सो जेवढे काही फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी चालते तर सगळ्यामध्ये काय होतं तर ऑक्सिजन जो आहे तर तो बाय प्रोडक्ट बनवला जातो. सो नॉट ओनली प्युरिफाय एअर बट ऑल्सो यूज फॉर रेस्पिरेशन इन ऑल एरोब्स. सो जेवढे एरोबिक रेस्पिरेशन करणारे अॅनिमल्स आहेत सो त्यांच्या सगळ्यांसाठी ऑक्सिजन जो आहे तर तो इम्पॉर्टंट आहे. ओके, सो pollination of plants brought about by wind, water, and other biotic agencies is also an important ecosystem services without which their
विल बी नो क्रॉप नो फ्रुट्स. सो पॉलिनेशन ही खूप महत्वाची एक टर्मिनॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये पॉलिनेटर्स जे असतात तर ते काही विंड पॉलिनेटर असतात, काही वॉटर पॉलिनेटर असतात, काही बायोटिक एजन्सीज असतात पॉलिनेशनच्या. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर फर्स्ट चॅप्टरचा व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये आहे, तर तो बघा, जिथे पॉलिनेटिंग एजंट जे आहेत तर ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला स्टेट बोर्डला त्याच्यावरती क्वेश्चन सुद्धा असतो. सो दोज the value of all such services of biodiversity is difficult to determine. So it seems reasonable to think that biodiversity should carry a hefty price tag. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा जो चॅप्टर आहे तर तो डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. हा चॅप्टर इथे संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही जर आपलं बायोकिरण हे ऍप जर डाउनलोड केलेलं नसेल तर बायोकिरण हे ऍप लवकर डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स मिळून जातील विथ 2 एक्सरसाइज. एक स्टेट बोर्ड पॅटर्न आहे, दुसरी नीट आणि सीईटीचे, तिथे तुम्हाला पीवायक्यू सुद्धा मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे तर ते मिळत राहतील. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.